हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात तुम्ही? कमेंट करून सांगा. फ्रेंड्स, आपण मागच्या व्हिडिओजमध्ये प्रेझेंट टेन्सचे विविध प्रकार बघितले आहेत. आपण कोणते कोणते प्रकार बघितले आहेत ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. वर्तमान काळामध्ये कसं बोलायचं, चालू वर्तमान काळामध्ये कसं बोलायचं, पूर्ण वर्तमान काळामध्ये कसं बोलायचं, हे सगळं आपण बघितलेलं आहे. ते व्हिडिओज जर तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही ते जाऊन एकदा परत बघून घ्या. आज आपण ह्या टेन्सचा उपयोग करून दैनंदिन जीवनामध्ये बोलणी जाणारी काही सोपी इंग्रजी वाक्य व त्यांचे मराठीमध्ये अर्थ बघणार आहोत. आपण मागे शिकलेल्या जो टेन्स आहे त्याचा उपयोगसुद्धा आपल्याला आज होणार आहे. जर तुम्ही ते व्हिडिओज बघितले नसतील तर एकदा जाऊन ते व्हिडिओज बघून घ्या. आपण रोज काही छोटे छोटे इंग्रजी शब्द, त्यांचे अर्थ आपण शॉर्ट्सच्या माध्यमातून रोज बघत असतो. जे छोटे छोटे इंग्रजी शब्द आहेत त्यांचे अर्थ आपल्याला जर माहिती असले तर त्याचाही उपयोग आपल्याला काही शॉर्ट सेंटेन्सेस बनवण्यासाठी होत असतो. शब्द व त्यांचे अर्थ माहिती असेल तर वाक्यरचना करणे सोपी जाते. ओके, आज आपण असेच काही छोटे छोटे वाक्य बघणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही आमच्या लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व तिथे दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओची माहिती मिळू शकेल. ओके, तर चला वेळ न घालवता सुरू करूया. तू काय करत आहेस? तू काय करत आहेस? तूच्या जागी काय येईल? यू. काय च्या जागी येईल व्हॉट. करत आहेस, व्हॉट आर यू डुईंग. कसं सेंटेन्स फॉर्म होईल? व्हॉट आर यू डुईंग. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य आहे. आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये प्रश्नार्थी वाक्य कशाला म्हणतात ते सगळं बघणार आहोत. ओके, मी ठीक आहे. मी ठीक आहे. मी, आय. ठीक, फाईन आहे. आय ॲम फाईन. ओके, आय ॲम फाईन. नेक्स्ट आहे मला पाणी हवे आहे. मला पाणी हवे आहे. मला, आय. पाण्याला काय म्हणता इंग्रजीमध्ये? वॉटर. हवे असणे, वॉन्ट. आय वॉन्ट वॉटर. आय वॉन्ट वॉटर. इथे वर्ब काय आहे? वॉन्ट. ओके, जरा थांब. जरा थांब. वेट अ मोमेंट. वेट अ मोमेंट. थांब, वेट. ओके, लवकर ये. येणे म्हणजेच कम. लवकर मीन्स अर्ली. सो काय सेंटेन्स फॉर्म होईल? अर्ली किंवा फास्ट ही तुम्ही बोलू शकतात. ओके, नो प्रॉब्लेम. कम
fast or come early. मला समजले नाही. मला समजले नाही. समजणे अंडरस्टँड. समजले नाही निगेटिव्ह सेंटेन्स आहे. सो आय डिड नॉट अंडरस्टँड. निगेटिव्ह सेंटेन्स कशाला म्हणतात, अफर्मेटिव्ह कशाला म्हणतात, ते सगळं आपण नंतर बघणार आहोत. ओके. आय डिड नॉट अंडरस्टँड. पुन्हा सांग. पुन्हा सांग. से इट अगेन. पुन्हा अगेन सांग. से. सो what sentence will form? Say it again. तू कुठे राहतोस? See, this is interrogative sentence. ओके. प्रश्नार्थी वाक्य आहे. तू कुठे राहतोस? Where do you live? कुठे? Where. राहणे. live. Where do you live? नेक्स्ट सेंटेन्स आहे मला मदत कर. मला मदत कर. मदत. हेल्प. हेल्प मी म्हणजेच मला मदत कर. हेल्प मी. कृपया मला मदत कर असे असेल तर काय येईल? आपण यादीही बघितले आहे. कृपया. प्लीज. प्लीज हेल्प मी. काळजी करू नकोस. काळजी करू नकोस. डोंट वरी. करू नको. डोंट. काळजी करणे. टू वरी. सो डोंट वरी. मला उशीर झाला. मला उशीर झाला. आय ॲम लेट. उशीर होणे. लेट. सो आय ॲम लेट. आज खूप गरम आहे. आज खूप गरम आहे. इट इज व्हेरी हॉट टुडे. गरम. हॉट. खूप. व्हेरी. आज. टुडे. आहे. इट इज व्हेरी हॉट टुडे. नेक्स्ट. दार बंद कर. ऑर्डर दिलेली आहे. दार इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ओके. दार बंद कर. क्लोज द डोअर. दारला काय म्हणतात इंग्रजीमध्ये आपण बघितलेलं आहे आधी. डोअर. बंद करणे मीन्स टू क्लोज. सो व्हॉट सेंटेन्स विल फॉर्म? क्लोज द डोअर. लाईट बंद कर. याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. सोपं आहे. वरच्या सेंटेन्ससारखंच खालचं सेंटेन्स येणार आहे. ओके. फक्त एक शब्द बदलणार आहे. लाईट बंद कर. स्विच ऑफ द लाईट. स्विच ऑफ द लाईट. तिकडे क्लोज द डोअर. इकडे स्विच ऑफ द लाईट. लाईटसाठी आपण स्विच ऑफ शब्द वापरतो बंद करणेला. राईट ना. स्विच ऑफ द लाईट. नेक्स्ट आहे मला भूक लागली आहे. मला भूक लागली आहे. भूक. हंग्री. आय ॲम
हंग्री. मला भूक लागली आहे. आय ॲम हंग्री. नेक्स्ट सेंटेन्स आहे मला झोप येत आहे. मला झोप येत आहे. तुम्हाला ज्या ज्या वाक्यांचं ट्रान्सलेशन माहिती आहे ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. ओके. आय एम फीलिंग स्लीपी. आय एम फीलिंग स्लीपी. झोप म्हणजे स्लीप. सो आय एम फीलिंग स्लीपी. तू बरोबर आहेस. तू बरोबर आहेस. बरोबर. राईट. तू. यू आर राईट. यू आर राईट. हे खूप छान आहे. हे खूप छान आहे. हे. This is very nice. खूप. Very. छान. Nice. This is very nice. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी उद्या येईन. मी उद्या येईन. उद्यासाठी काय शब्द वापरतात? टुमारो. मी उद्या येईल. आय विल कम टुमारो. फ्युचर टेन्समध्ये आहे सो विल. आय विल कम टुमारो. नेक्स्ट सेंटेन्स आहे मला पाणी पाहिजे. मला पाणी पाहिजे. पाणी. वॉटर. आय वॉन्ट वॉटर. आय वॉन्ट वॉटर. तू काय करत आहेस? तू काय करत आहेस? What are you doing? What are you doing? क्वेश्चन मार्क आहे इथे. प्रश्नार्थी वाक्य आहे. ओके. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी काम करत आहे. मी काम करत आहे. काम. वर्क. कामसाठी काय शब्द बघितला आहे आपण? वर्क. आय एम वर्किंग. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे सो आय ॲम वर्किंग. वर्बला ING जोडला आहे. ओके. आय ॲम वर्किंग. मला हे आवडते. आवडतेला काय म्हणतात? लाईक. आय लाईक धिस. हे. सो आय लाईक धिस. आय लाईक धिस. मला हे आवडते. मला हे आवडत नाही. निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये काय येतं? नॉट. त्यासोबत येईल डू. सो आय डोंट लाईक दिस. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट आलेला असतो. ओके. त्यावरून त्याची ओळख होत असते. आय डोंट लाईक दिस. तू कुठे राहतोस? तू. यू. कुठे? व्हेअर.
राहणे, लाईव्ह. वेअर डू यू लाईव्ह? क्वेश्चन मार्क. वेअर डू यू लाईव्ह? इथे आन्सर सांगितलेला आहे. ओके, मी पुण्यात राहतो. याचा आन्सर कसं सांगितलं आहे? मी पुण्यात राहतो. आय लाईव्ह इन पुणे. आय लाईव्ह इन पुणे. मला वेळ नाही. बघा, परत निगेटिव्ह सेंटेन्स आले आहे. निगेटिव्ह सेंटेन्सला डिटेलमध्ये आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. ओके, मला वेळ नाही. तुम्हाला मी आधीच सांगितले, निगेटिव्ह असेल कशावरून ओळखायचं, त्याच्यामध्ये नॉट आलेलं असतं. आय डोंट हॅव टाईम. आय डोंट हॅव टाईम. मला वेळ नाही. मला थोडा वेळ दे. मला थोडा वेळ दे. गिव मी सम टाईम. थोडा, सम. ओके, देणे, गिव. गिव मी सम टाईम. मला थोडा वेळ दे. आज खूप गरम आहे. आज खूप गरम आहे. इट इज व्हेरी हॉट टुडे. आज म्हणजेच टुडे. खूप, व्हेरी, गरम, हॉट. सो सेंटेन्सेस, इट इज व्हेरी हॉट टुडे. आज खूप गरम आहे. आज खूप थंडी आहे. आज खूप थंडी आहे. आधी आपण जे सेंटेन्स बघितलं आहे त्यासारखंच हे सेंटेन्स आहे. तिथे गरम आलेलं आहे, इथे थंडी आलेली आहे. ओके, सो तुम्ही याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. काय येईल याचं उत्तर? इट इज व्हेरी कोल्ड टुडे. ओनली दिस कोल्ड वर्ड इज चेंज्ड हियर. इट इज व्हेरी कोल्ड टुडे. पाऊस पडत आहे. पाऊस पडत आहे. काय आहे सेंटेन्स? पाऊस पडत आहे. पावसाला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? रेन. पाऊस पडत आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. सो इथे वर्बला ING जोडले जाईल. इट इज रेनिंग. काय सेंटेन्स येईल? इट इज रेनिंग. पाऊस पडत आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मला आनंद झाला. मला आनंद झाला. आनंद, आनंद शब्दाला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? हॅप्पी, हॅप्पीनेस. सो काय सेंटेन्स फॉर्म होईल? आय ॲम हॅप्पी. मी आनंदी आहे. आय ॲम हॅप्पी. मला दुःख झाले. मला दुःख झाले. दुःखला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? सॅड. सो काय सेंटेन्स येईल? कमेंटमध्ये सांगायचं आहे. आय ॲम सॅड. मी दुःखी आहे. आय ॲम सॅड. नेक्स्ट सेंटेन्स आहे, काळजी करू नकोस. बघा, इथे पण नको, नो, नॉट, निगेटिव्ह सेंटेन्स आहे इथे. ओके, सो काय सेंटेन्स फॉर्म होईल? काळजी करू नकोस. काळजीला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? वरी. डोंट वरी, डू नॉट वरी.
नॉट निगेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके. काळजी करू नकोस. डू नॉट वरी, डोंट वरी. मला माफ कर. माफ, माफी. काय म्हणतात इंग्रजीमध्ये माफीला? फॉरगिवनेस. फॉरगिवनेस म्हणतात ना. सो काय वाक्य फॉर्म होईल? सेंटेन्स काय फॉर्म होईल? माफ करणे, फॉरगिव मी. कृपया मला माफ कर असलं तर प्लीज फॉरगिव मी. फॉरगिव माफ करणे. मी उद्या येईल. मी उद्या येईल. फ्युचर टेन्समधलं वाक्य आहे. आय विल कम टुमारो. उद्या. उद्या या शब्दासाठी इंग्रजीमध्ये काय वापरले जाते? टुमारो. आजसाठी काय वापरले जाते? टुडे. कालसाठी काय वापरले जाते? कमेंट करून सांगा. एस्टरडे. ओके. आय विल कम टुमारो. तू माझ्यासोबत येणार का? सोबत, विथ. मी. तू माझ्यासोबत येणार का? अगेन इट इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. क्वेश्चन मार्क इज हियर. विल यू कम विथ मी? विथ, सोबत. विथ मी, माझ्यासोबत. ओके. सो काय सेंटेन्स फॉर्म झालेले आहे? विल यू कम विथ मी? तू माझ्यासोबत येणार का? हे बरोबर आहे. बरोबर. काय बघितलं आहे आपण बरोबरसाठी वर्ड इंग्लिशमध्ये? राईट. हे, धिस. काय सेंटेन्स फॉर्म होईल? दिस इज राईट और दिस इज करेक्ट. ओके. दिस इज करेक्ट. हे बरोबर आहे. हे चुकीचे आहे. हे चुकीचे आहे. वरच्या सेंटेन्ससारखंच खालचं सेंटेन्स आहे. फक्त एका शब्दाचा फरक आहे. त्यासाठी आपल्याला शब्द माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. तुमची व्होकॅब्युलरी जेवढी जास्त असेल तेवढं तुम्हाला बोलायला सोपं जाणार आहे. ओके. करेक्टच्या जागी काय आलेलं आहे? रॉंग. दिस इज रॉंग. हे चुकीचं आहे. दिस इज रॉंग. हे बरोबर आहे. दिस इज करेक्ट. नेक्स्ट सेंटेन्स काय आहे? मला तुझी आठवण येते. मला तुझी आठवण येते. आय मिस यू. आय मिस यू. मला तुझी आठवण येते. मी तयार आहे. तयार, रेडी. तयारसाठी काय वर्ड आलेलं आहे? रेडी. मी तयार आहे. प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे. आय एम रेडी. काय वाक्य होईल? आय एम रेडी. मी तयार आहे. आय एम रेडी. थोडं हळू बोल. थोडं हळू बोल. काय सेंटेन्स फॉर्म होईल याचं? थोडं हळू बोलचं काय होईल इंग्रजीमध्ये सेंटेन्स फॉर्म? बोलणे, स्पीक. हळू, स्लोली. जोरात बोल, लाऊडली. हळू बोल, स्लोली. स्पीक स्लोली. मोठ्याने बोल. बघा नेक्स्ट सेंटेन्स काय आलेला आहे? आपण बघितलं तसं सेंटेन्स आलेला आहे. ओके. याचं तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे आन्सर. ओके. सोपं आहे. आन्सर माहिती आहे तुम्हाला. मोठ्याने बोल.
स्पीक लाऊडली. मोठ्याने काय शब्द येतो इथे? लाऊड. ओके. स्पीक लाऊडली. मला वाटते तो येईल. मला वाटते तो येईल. I think he will come. वाटणे, think. तो, he, येईल, फ्युचर टेन्स. तो येईल, वाटते. I think he will come. काय झाले? काय झाले? What happened? काय सेंटेन्स येईल इथे? What happened? क्वेश्चन मार्क आहे, म्हणजेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे. सो व्हॉट हॅपन्ड? काही हरकत नाही. काही हरकत नाही. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. हरकत नसणे. सो नो प्रॉब्लेम. नेक्स्ट सेंटेन्स काय आहे? मी लगेच येतो. मी लगेच येतो. आय ॲम कमिंग सून. लगेच. सून. आय ॲम कमिंग सून. लगेच हा शब्द आलेला आहे, सो सून. मला मदत हवी आहे. मदत, हेल्प. मला मदत हवी आहे. सो काय वाक्य येईल? मदतला काय म्हणतात? हेल्प. आय नीड हेल्प. आय नीड हेल्प. मला मदत हवी आहे. मी चूक केली. चूक, मिस्टेक. मी चूक केली. आय मेड अ मिस्टेक. आय मेड अ मिस्टेक. मी चूक केली. थँक यू.